सकाळपासूनच राधिकाच्या डोक्यात विचारांचे चक्र सुरू होते. संपूर्ण रात्र ती वेदनेने विव्हळत होती. आजपर्यंत इतके रडून रडून आता तिच्या डोळ्यातले अश्रू देखील संपले होते. रात्री खूप उशिरा शरीराच्या आणि मनाच्या त्या जखमा पांघरून तिला झोप लागली. सकाळी जाग आली आणि पुन्हा या नरकात असल्याची जाणीव होताच ती घाबरली. दारावरची कडी उघडून तो कधीही आत येईल आणि एखाद्या जनावराला मारावे इतक्या क्रूरपणे पुन्हा मारहाण करेल. त्याचा तो त्याच प्रश्नांचा भडीमार सुरू होईल आणि पुन्हा सारे तेच ते. राधिका आता या रोजच्या मरणाला कंटाळली होती. या त्रासातून आणि जाचातून तिला कायमची सुटायचे होते. यावर आत्महत्या हाच उपाय तिला आता दिसत होता. पण आत्महत्या केल्यावर या नराधमाचा आणि त्याच्या कुटुंबाचाच फायदा होणार हाही विचार तिच्या मनात येत होता. इतक्यात दारावर कोणीतरी आल्याची चाहूल तिला लागली आणि तिचे संपूर्ण अंग थरथरले. धाडकन दरवाजावर लाथ मारून त्याने त्या खोलीत प्रवेश केला. काय ठरवलं आहेस? बोल लवकर. सांग, आणणार आहेस की नाही तुझ्या बापाकडून पैसे? बोल लवकर, नाही त्रास तुझा कायमचा सोक्षमोक्षच लावतो. त्याचे आग ओकणारे शब्द तिच्या कानात गरम गरम तेल ओतल्यासारखी तिला वेदनादायक वाटत होते. पण तिने एक चकार शब्दही काढला नाही तोंडातून. त्याच्या रागाचा पारा वाढतच होता. तो तोफेसारखा तिच्यावर शिव्यांचा मार करीत होता आणि ती एखाद्या गतप्राण देहासारखी शांत. इतक्यात काही कळायच्या आत त्याने त्या खोलीत असलेला एक दांडा उचलला आणि तो तिच्या सर्वांगावर प्रहार करू लागला. तिच्या रक्ताने तो दांडा लाल झाला तरी त्याने मारणे काही थांबवले नाही. ती बेशुद्ध झाली. तिला जाग आली तेव्हा ती एका हॉस्पिटलमध्ये होती. पापण्यांची थोडीशी उघडझाप होत होती. मी इथे कशी? कोणी आणले मला इकडे? स्वतःला प्रश्न विचारत ती निपची पडून होती. इतक्यात एक नर्स त्या खोलीत आली. अरे वा, तू शुद्धीवर आलीस, खूप छान झाले. थांब मी तुझ्या नातेवाईकांना कळवते, असे म्हणून नर्स वळणार इतक्यात तिच्या अंगात कुठून बळ आले कुणास ठाऊक. तिने नर्सचा हात घट्ट पकडला आणि मानेने नकारार्थी मान हलवली. नर्सला काही कळले नाही. काय ग, कळवू ना तुझ्या नातेवाईकांना? नर्सने विचारले. तिने पुन्हा नकारार्थी मान हलवली. नर्सने विचारले, काय ग, काय झाले? नको कळवू का? राधिकाने मान हलवली पण यावेळी होकारार्थी. सिस्टर, मी इथे कशी आले? कोणी आणले मला? राधिकाने विचारले. एक तरुण मुलगा तुला इथे घेऊन आला, नर्सने सांगितले. तो मुलगा म्हणजे शेखर भाऊजीच असतील असा अंदाज राधिकाने लावला. नर्सने तिला इंजेक्शन दिले आणि थोड्याच वेळात तिला झोप लागली. बऱ्याच वेळाने तिला जाग आली. वॉर्डमधून थोडा आवाज ऐकू येत होता. थोड्याच वेळात एक प्रसन्न व भारदस्त व्यक्तिमत्वाची स्त्री आणि तिच्यासोबत 10-12 जणांनी राधिकाच्या खोलीत प्रवेश केला. त्या महिलेने राधिकाच्या हातात मिठाई आणि साडी दिली. राधिकाच्या देखण्या रूपाकडे ती स्त्री एकटक पाहतच राहिली. चेहऱ्यावर इतक्या जखमा असूनही ती जर इतकी सुंदर दिसत असेल तर प्रत्यक्षात किती सुंदर असेल ही, असा विचार त्या महिलेच्या मनात आला. तिने राधिकाची चौकशी करण्यासाठी काही प्रश्न विचारले पण राधिका उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्या स्त्रीने आपले कार्ड राधिकाच्या हातात दिले. त्यानंतर तिने नर्सला काहीतरी विचारले आणि ती स्त्री तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी शेखर हॉस्पिटलमध्ये आला. वहिनी, का सहन करतेस तू हे सगळं? तुझ्यासारख्या प्रतिभावान मुलीच्या वाट्याला हे असले आयुष्य यावे यापेक्षा दैव दुर्विलास तो काय. मला खरंच खूप लाज वाटते की मी या अशा लोभी माणसांच्या कुटुंबात जन्माला आलो. त्यावेळी मी वेळेवर आलो नसतो तर दादाने आणि माझ्या आईने तुला मारूनच टाकले असते. मी परदेशी गेल्याने त्यांना अधिकच चांगली संधी मिळाली तुला छळण्याची. वहिनी, अजूनही वेळ गेलेली नाही. मुक्त कर स्वतःला या जाचातून. तुझ्या जागी दुसरी कोणी मुलगी असती तर ती केव्हा सोडून गेली असती. माझा तुला संपूर्ण पाठिंबा आहे. घटस्फोट मिळवण्यासाठी मी तुला मदत करेन. तुझे हे हाल मला बघत नाहीत ग. तुझ्या या भावाची विनंती समज आणि हो कणखर. राधिका फक्त ऐकत होती. तिच्या डोळ्यातून घळाघळा वाहणाऱ्या अश्रूंनी शेखरचेही हृदय हेलावले. वहिनी, आता पुरे झालं. आता मलाच काहीतरी करावं लागेल. इतक्यात नर्स त्या खोलीत आली. तिने शेखरला बाहेर बोलावलं आणि काल हॉस्पिटलमध्ये आलेल्या त्या महिलेबद्दल शेखरला सांगितले. शेखर त्वरित राधिकाजवळ गेला. त्या बाईने दिलेले व्हिजिटिंग कार्ड घेतले आणि फोन केला. फोनवरील संभाषणानंतर शेखरचा चेहरा थोडा प्रफुल्लित झाला. 2 दिवस उलटूनही गेले तरी राधिकाची सासू आणि नवरा साधी विचारपूस करायला सुद्धा आले नव्हते. येणार तरी कशाला? त्यांना राधिकाकडून फक्त पैशाची अपेक्षा होती, बाकी कशाचेच त्यांचे देणेघेणे नव्हते. 2 दिवसांनी राधिकाला डिस्चार्ज मिळाला. निघताना राधिकाने त्या नर्सचे आभार मानले. या 4-5 दिवसात तिने अगदी आपल्या धाकट्या बहिणीसारखी तिची सेवा केली होती. दोघींमध्ये एक वेगळे नाते निर्माण झाले होते. शेखरने गाडी सुरू केली. राधिका आपल्याच तंत्रीत शून्यात नजर लावून बसली होती. गाडी थांबली तेव्हा तिच्या लक्षात आले की आपण एका अनोळखी जागी आलो आहोत. एक प्रशस्त आलिशान बंगल्यासमोर ते उभे होते. शेखरने गेटवर उभे असलेल्या वॉचमॅनला सांगितले,
त्याने फोन केला आणि बंगल्याच्या आत दोघांना सोडले. आत गेल्यावर त्यांचे छान आदरातिथ्य झाले. इतक्यात एक महिला त्यांच्यासमोर येऊन बसली. राधिकाने लगेच ओळखले. हीच ती बाई होती जी तिला हॉस्पिटलमध्ये व्हिजिटिंग कार्ड देऊन गेली होती. मग राधिका राहणार ना माझ्यासोबत, ती बाई म्हणाली. क्षणभर राधिकाला काहीच कळले नाही. तिने शेखरकडे पाहिले. होय वहिनी, आजपासून तुला यांच्यासोबतच राहायचे आहे. या आहेत सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शिका आणि निर्मात्या राणी सरकार. त्यांनी तुला हॉस्पिटलमध्ये पाहिले आणि आपल्या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी निवडले. त्यांनी त्या दिवशी नर्सला याबाबत सर्व सांगितले. नर्सने मला सांगितले आणि मी यांना फोन केला. हीच ती सुवर्णसंधी आणि योग्य वेळ आहे तुझ्यासाठी, सर्व प्रकारच्या जाचातून सुटण्याची आणि स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची. शेखर राधिकाला समजावत होता. मी अधूनमधून तुला भेटायला येईल. काळजी घे आणि बिनधास्त राहा इथे, असे म्हणून शेखरने राधिकाचा निरोप घेतला. निघताना दोघांच्याही डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. राणी सरकार राधिकाला म्हणाल्या. राधिका, घाबरू नकोस. इथे तुला हवं तसं वाग. बरं, मला तू काय म्हणशील? राधिका म्हणाली. मॅडम नको ग, तू न मला राणीताई म्हण, चालेल. राधिका गोड हसली आणि हो म्हणाली. आता आपण मस्त गप्पा मारूया, राणीताई म्हणाली. राधिका सांगू लागली. मी पूर्वाश्रमीची राधिका गोखले. आईवडिलांची एकुलती एक मुलगी. मध्यमवर्गीय कुटुंबात अत्यंत लाडात वाढलेली मी अभ्यासात आणि अभिनयात फारच अग्रेसर होते. अगदी लहानपणापासूनच मला नाटकात काम करण्याची भारी हौस. कॉलेजमध्ये असताना अशाच एका नाटकात माझी आणि राजेशची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि मग लग्नात. सुरुवातीला नव्या नवलाईचे 9 दिवस फारच आनंदात गेले. राजेश आणि त्याचे आईवडील माझ्यावर खूप प्रेम करत होते. शेखरच्या रूपाने तर मला एक भाऊच मिळाला. पण वर्षभरातच राजेशने माझ्या आईवडिलांकडे हुंड्यासाठी तगादा लावला. माझ्या आईवडिलांनी देखील सुरुवातीला त्याचे सगळे हट्ट पुरवले. पण त्याची हाव दिवसेंदिवस वाढतच गेली. माझ्या आईवडिलांचे एकमेव आधार असलेले राहते घर देखील तो विकायला सांगत होता. आणि मी विरोध करायला सुरुवात केल्यावर मला मारझोड करू लागला. अलीकडे तर मला जीव मारण्याची धमकी देऊ लागला. त्या दिवशी मला इतके मारले की मला आत्महत्याच करावीशी वाटत होती. राणीताई, मला माझे करिअर अभिनय क्षेत्रात करायचे होते. आपल्याला आपल्या आवडत्या क्षेत्राची आवड असलेला मुलगाच जीवनाचा साथीदार म्हणून लाभला म्हणून मी खूप भाग्यवान समजत होते स्वतःला. पण सर्व उलटेच झाले. मी याच्याशी लग्न का केले असा विचार करण्याची वेळ राजेशने माझ्यावर आणली. आज इथे येऊन पुन्हा नवीन आशा निर्माण झाली. जगण्याची नवी उमेद मिळाली. राणीताई, खरंच खूप खूप आभार तुमचे. दुसऱ्या दिवशी राणीताई राधिकाला घेऊन एका मोठ्या ब्युटी पार्लरमध्ये गेली. 6 तासांनी बाहेर पडलेली राधिका एका अप्सरेसारखी सुंदर दिसत होती. राधिकाचा तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. तब्बल 2 वर्षांनी तिने स्वतःचे इतके सुंदर रूप पाहिले होते. राधिकाने राणीताईला मिठीच मारली. आता राधिका फार व्यस्त झाली होती. चित्रपटांची शूटिंग जोरात सुरू होते. राणीताई राधिकाच्या कामावर आणि मेहनतीवर प्रचंड खुश होती. 1-1.5 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर राधिकाचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत होता. राणीताईंनी फार मेहनत घेतली होती. या चित्रपटावर राधिकाचे पुढील करिअर अवलंबून होते. त्यामुळे तिला फारच उत्सुकता लागली होती. या दरम्यान राधिकाची हुंड्यासाठी छळवणूक केल्याप्रकरणी राजेश विरुद्ध कोर्टात केसही सुरू होती. अखेर आज तो दिवस उजाडला. प्रमुख अभिनेत्री राधिका असे होल्डिंग जागोजागी लागले होते. चित्रपट प्रदर्शित झाला आणि एका रात्रीत राधिका प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहोचली. तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. आता तिची गणना नंबर 1 वर होत होती. हे सगळे राधिकाला स्वप्नवत वाटत होते. 6 महिन्यानंतर एके सकाळी चहा पिताना रोजच्याप्रमाणे राधिकाने वर्तमानपत्र वाचायला घेतले. पहिल्या पानावर मोठी बातमी होती. ती वाचताच राधिका उडालीच. तिला काय करून काय नको असे झाले. ती बातमी होती यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेत्री राधिकाला. राधिकाने लगेच राणीताईला फोन केला आणि ती फोनवर फक्त रडतच होती. फक्त हे अश्रू सुखाचे होते. फोन खाली ठेवताच शेखरचा फोन आला. तिने फोन उचलला. समोरून, अभिनंदन वहिनी, तू दादाविरुद्ध केस जिंकलीस आणि दादाला शिक्षाही झाली. आज खऱ्या अर्थाने राधिकाला मुक्त होऊन आकाशात उंच भरारी घेणाऱ्या पक्षाप्रमाणे वाटत होते. राधिकाने मनोमनी ठाम निर्धार केला. राणीताईंनी एक नवीन राधिकेला जन्म दिला आणि मी देखील त्यांचा हा वारसा पुढे चालवीत हुंड्यासाठी बळी पडणाऱ्या असंख्य राधिकांना नवीन जन्म देईन. आता हेच माझे खरे सत्व आणि खरे अस्तित्व. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.